नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आता निघालेली आहे आणि त्याचबरोबर कला जेव्हा चांदेकरांच्या घरी आलेली असते तेव्हा सरोजने एक वेगळाच तमाशा सुरू केलेला आहे. ती कलाला म्हणत आहे की तू हे सगळं मुद्दामहून करत आहेस. चांदेकरांच्या घरचा 1 रुपयाही तू तुझ्या माहेरी द्यायचा नाही. तू चांदेकरांच्या कंपनीत जॉब करत असलीस तरीही तू इथला 1 रुपयाही तुझ्या माहेरी द्यायचा नाही. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कलाला कळत नाही की आता नक्की उत्तर काय द्यायचं आहे. कारण सरोजचं तर असं म्हणणं आहे की पैसे द्यायचे नाहीत. कलाही अगदी टेन्शनमध्ये आलेली असते, तिला कळत नसतं आणि शेवटी या सगळ्या रागाच्या भरामध्ये कला म्हणते की हो, मी तुम्हाला वचन देते की यापुढं चांदेकरांच्या पैशातला 1 रुपयाही मी माझ्या घरी देणार नाही. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. कलानं हे वचन दिलेलं असतं आणि त्याचबरोबर तिने आता खूप मोठ्या संकटात अडकलेली असते. कारण हा सगळा रोहिणीचा डाव असतो आणि तो डाव सक्सेस झालेला असतो. कलाला हे सगळं कलाच्या विरोधात भडकवणं, सरोजला, त्याचबरोबर सरोज आणि अद्वैत त्यांना तोंडावर पाडणं, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या सुरू असतात आणि या सगळ्यामध्ये रोहिणीला खरं तर यश आलेलं असतं. पण कलाने आता वचन दिलेलं आहे, पण त्याचबरोबर ठणकावून सांगितलेलं आहे की ते माझे पैसे आहेत आणि त्या पैशांचं काय करायचं ते मी ठरवणार आहे. कारण त्याचबरोबर माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणं लग्न झालं तरी थांबत नाही आणि माझं लग्न झालं असलं तरीही मी माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणारच आहे आणि ते माझं कर्तव्य आहे, हेही कलाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कला जेव्हा हे सर्व बोलत असते तेव्हा मात्र इकडे सरोजला धक्का बसतो. सरोजला ती म्हणत असते की काही झालं तरी ते माझे आईवडील आहेत, माझं लग्न झालं असलं म्हणून मी थांबणार नाही, कारण माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी मुलगी आहे म्हणून ह्या गोष्टी नाही, तर मला माहेर आणि सासर दोन्ही जोडून ठेवायचं आहे. तेव्हा सरोजची बोलती बंद झालेली असते. आता आजच्या भागामध्ये आपण पाहूया की कला आईला म्हणत असते की हे पैसे घे, मी आणलेले आहेत. तेव्हा तिला लगेचच संगीता म्हणत असते की अगं नको हे पैसे, पण कला मात्र ऐकतच नसते. कला म्हणत असते की हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत, मी ते कष्ट करून कमवलेले आहेत, त्यामुळं तू घे, काळजी नको करू, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा संगीता म्हणते अगं काय करतेस हे. तेव्हा कला म्हणते की अगं आई तुझ्या लक्षात येते का, कारण काहीही झालं तरी हे पैसे मी कष्टाने कमवलेले आहेत. माझ्या जागी जर तुम्हाला मुलगा असता आणि त्याचं लग्न झालं असतं तर त्याने ही जबाबदारी घेतली असती की नाही सांग बरं. मग मी जबाबदारी घेतली तर काय प्रॉब्लेम आहे, असं कला स्पष्टपणे विचारते. तेव्हा संगीता म्हणते अगं असं काय बोलतेस तू, तुला माहिती आहे ना तुझं माहेर आहे ते, असं नाही केलं पाहिजे. पण कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. कला म्हणत असते की जरी माझं माहेर असलं तरी मी माझ्या सासरमधले ते पैसे उचलून मी तुला देत नाही, तर हे जे पैसे आहेत ते माझ्या स्वतःच्या कष्टाचे आहेत आणि मी माझ्या कष्टाचे पैसे तुला देत आहे आणि मी त्यांचा 1 रुपयाही आणलेला नाही. मी स्वतः काम केलेलं आहे आणि त्याचे हे पैसे आहेत. आता नैनाने राडा घालायचं ठरवलेलं असतं आणि नैना त्याच गोष्टीला सुरुवात करते. नैना फोनवर बोलत येते, अगं मामा तुला कळतंय का, तुला कळतंय का, मी चांदेकरांच्यात राहते म्हणून काय झालं. अगं पण तुला हे योग्य वाटतंय का, मला हे पटत नाही आहे, मी अजिबात ऐकणार नाही आहे तुझं, कारण काहीही झालं तरी तू प्रत्येक वेळेस हे माझ्या बाबतीत करत आहे. मी चांदेकरांच्या घरचा 1 रुपयाही तुला आणून देणार नाही. आणि हे सगळं बोलणं रोहिणी ऐकत असते आणि रोहिणी तिला जाणवतं, ती विचार करते की खरंच या पोरीला ना मानलं पाहिजे, अगदी राडा कसा घालायचा ते हिच्याकडून पाहिलं पाहिजे, असं रोहिणी म्हणत असते. आणि बरोबर नैनाने हे सगळं कांड सुरू केलेलं असतं आणि त्याचबरोबर नैना म्हणत असते की काहीही झालं तरी मी तुला चांदेकरांच्या घरचा 1 रुपयाही देणार नाही आणि कला देते तर मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, मी देणार नाही आहे, आम्ही चांदेकर आहोत आणि तुमचा खर्च आहे ते तुम्ही उचलायचं आहे. हे सगळं आता नैनाने सुरू केलेलं असतं. नैना फोनवरती बोलत असते आणि हे सगळं सरोजच्या कानावर जातं आणि नैना हे सगळं फोनवरती बोलते हे पाहून तिथे रोहिणी येते आणि तिला रोहिणी म्हणते काय चाललं हे सगळं तुझं, काय बोलत होतीस तू फोनवरती, चांदेकरांचे पैसे कुठे घेऊन जायचे आहेत नक्की तुला, नाही तुझं चाललेलं काय आहे मला कळेल का, असं रोहिणी तिला विचारत असते. रोहिणीला खरं तर खूप आनंद झालेला असतो आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र
इकडे सरोज हे सगळं ऐकत असते आणि सरोज विचार करत असते की हे सगळं काय होतंय, म्हणजे मी जे पाहते ते योग्य आहे का, हा प्रश्न तिला पडलेला असतो. पण सरोज इतक्या हलक्या कानाची असते की ती मूर्खासारखी नेहमीच वागत असते. कारण आता तिथे रोहिणी येते आणि सरोजला म्हणते की बघितलं का सरोजी काय सांगते ते, सरोज वहिनी ऐकलंस का, असं बोलू लागते. तेव्हा सरोज म्हणते की काय झालंय. तेव्हा रोहिणी म्हणते बघितलं ना तुझ्या सुनेने काय केलेलं आहे ते, नाही तुझ्या सुनेने इथले पैसे घेऊन तिच्या माहेरी नेऊन दिलेले आहेत आणि आता तिच्या आईची अशी इच्छा आहे की माझ्या सुनेने पण तेच केलं पाहिजे. पण सरोजवहिनी मी हे होऊ देणार नाही, कारण तुझ्या सुनेने अद्वैतला तर गुंडाळलेला आहे, पण माझ्या सुनेने जर असं केलं तर मी ऐकून घेणार नाही, असं ती सांगत असते. आणि हे सगळं त्या दोघींचं कारस्थान असतं आणि त्याच्यामध्ये सरोज पूर्णपणे अडकलेली असते. आणि कलाची काहीही चूक नसताना सरोज आता कलाच्या बाबतीत एक भयानक निर्णय घेणार असते. आणि हे सगळं रोहिणी आणि नैना यांनी मूर्ख होऊन बनवून केलेलं असतं. नैना तर तिला जराशीही अक्कल नसते की आपण आपल्याच बहिणीच्या विरोधात काय करतोय याची तिला जाणीवही नसते. म्हणून प्रत्येक वेळेस कलाच्या विरोधात वेगवेगळं कांड करायला ती रोहिणीला साथ देत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाने जे काही केलेलं आहे त्यामुळं इकडे सरोज चिडलेली असते आणि मग रोहिणी मुद्दामहूनच येते आणि इकडे नैनाला म्हणते की सांग काय झालंय. तर मग ती सांगते की सरोज मामी माझ्या मम्माचा फोन आलेला आणि कला जी आहे ना ती इथले पैसे माझ्या मम्माला देत आहे ते कर्ज फेडण्यासाठी, आणि माझ्या मम्माला आता असं वाटतंय की मी पण ते पैसे तिला नेऊन द्यावे, चांदेकरांच्या घरचे पैसे घ्यावेत आणि तिला द्यावेत. मी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. इकडं संगीता कलाशी बोलत असते, कलाला म्हणत असते की मग काय चाललंय, नाही जावई बापू कसे आहे तसं ती विचारत असते. तेव्हा कला सांगते की हो चांदेकर बदललाय, नाही खरंच बदललाय. इकडे संगीता पण म्हणते की हो ग जावई बापू खरंच बदललेले आहेत, मलाही ते दिसलेलं आहे. तर त्यावेळेस कलाला विचारते आता कसे आहेत ग जावई बापू, त्या अद्वैतराव कसे आहेत. तेव्हा कला म्हणते हो बरोबर आहे, आता चांदेकरमध्ये जो बदल झाला आहे ना तो खरंच बरा आहे, असं ती सांगत असते. आणि त्यावेळेस कला तिला म्हणते मला माहिती आहे तू हे सगळं मला मुद्दाम बोलते ना. आणि मग कलाला संगीता म्हणू लागते की तुला माहिती आहे का अगं कले तू जावई बापूंच्या प्रेमात पडलेली आहे. हे जेव्हा कला ऐकते तेव्हा कला म्हणते अगं आई काय बोलतेस तू हे सगळं. त्यावेळेस संगीता म्हणते अगं जे खरं आहे तेच मी बोलत आहे. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की अगं आई असं काही नाही आहे म्हणून तो तू इतक्या वेळ झालं मला विचारते का अद्वैतराव करून. अगं पण तो चांदेकर बदलला आहे माहिती आहे मला, त्याच्यातला बदल पण चांगला आहे, पण तुला माहिती आहे ना तो कधी कसा वागू शकतो. संगीता म्हणते अगं चांदेकर वगैरे काय बोलतेस तू, नीट बोल ना ते त्यांच्याशी, जावई बापू आहेत ते, अद्वैतराव म्हण, एवढं छान नाव आहे त्यांचं, मग का तू असा विचार करते. तर एवढे चांगले संस्कार देणारी आई असताना पण नैना मात्र आपल्या आईच्या बहिणीच्या विरोधात शिंतोडे उडवायचं काम करत असते. तिला जराशीही वाटत नसतं की आपल्या आईच्या विरोधात आपण बोलतोय यामुळं काय परिणाम होणार आहे त्याची जराशीही जाणीव तिला नसते. ती प्रत्येक वेळेस चुकीचंच वागत असते आणि चुकीचंच बोलत असते. इकडे संगीताही कलाला समजून सांगत असते, कलाला म्हणत असते की कले अगं जे काय होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय बघ, असं म्हणत ती सांगत असते. त्याचबरोबर कलाला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुला जशा हव्या आहेत ना तशाच होणार आहेत, पण तू हे जे टेन्शन घेतलंस ना पैशाचं ते बंद कर, असंही संगीता सांगत असते. इकडे रोहिणीने आता नैनाला हाताला धरून ओढत आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता सांग सरोज वहिनीला काय घडलेलं आहे ते सगळं सांग. त्याचबरोबर इकडे आता रोहिणी जेव्हा नैनाला सांगत असते तेव्हा नैना सांगते की कला इथले पैसे घेऊन माझ्या आईला देत आहे, माझ्या मम्माला देत आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की हे सगळे जे पैसे आहेत तिने आपल्या मम्माला द्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळं घडत आहे, असं जेव्हा आता नैना सांगते तेव्हा सरोजला राग येतो. सरोज म्हणते की नाही हे शक्यच नाही, हे होणं शक्यच नाही, कारण काहीही झालं तरी चांदेकरांचे पैसे आहेत आणि चांदेकरांचे पैसे हे या घराच्या बाहेर जाणार नाहीत, असं तिचं म्हणणं असतं. कारण तिने काहीही केलं काहीही कमवलेलं असलं तरी पण चांदेकरांचे ते पैसे आहेत आणि चांदेकरांच्या पैशावरती मी दुसरं कोणालाही डोळा ठेवू देणार नाही, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि इकडे कला म्हणते की अगाई बाद झालं, मी इथेच झोपून जाईल, तुला माहिती आहे का. त्यावेळेस संगीता म्हणते हो हां. तर कला म्हणते की आता मला निघालं पाहिजे,
असं म्हणतच कला आता तिथून जायला निघत असते. तेव्हा संगीता मात्र तिला चिडवत असते. अगं कले, मला कळलंय तुझं काय चाललेलं आहे ते, असं म्हणत असते. त्यावेळेस कला म्हणते, आई तसं काही नाही आहे आणि तू विचार करते तर चुकीचं आहे, कारण असं काही होऊ शकत नाही. तुला माहिती आहे ना आमच्या दोघांचं कसं आहे ते. असं सगळं कला संगीताला सांगत असते. पण कलाला माहिती नसतं की ती जेव्हा घरी जाणार आहे तेव्हा तिच्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, तिला कशाचा त्रास सहन करायला लागणार आहे, तिला जराशीही जाणीव नसते. आणि इकडे रोहिणीने आणि नैनाने जे कारस्थान केलेलं असतं त्यामुळं सरोज ही पेटलेली असते. तिला कळतच नसतं की ती सगळं काय करत आहे. आणि या सगळ्यामुळं सगळ्यात जास्त त्रास होणार असतो तो कलाला होणार असतो. परंतु कलाला माहितीही नसतं की आता तिच्यासाठी कोणता खड्डा खणून ठेवलेला आहे. कला जेव्हा आता घरी निघालेली असते तेव्हा आधीच इथे रोहिणीने राडा केल्यामुळं, त्याचबरोबर सगळा गोंधळ घालून ठेवल्यामुळं इकडे घरातील सगळेजण खूप चिडलेले असतात. कारण सरोजने आता राडा करायचंच ठरवलेलं असतं. अद्वैतही आलेला असतो. अद्वैत म्हणतो, काय झालं? त्यावेळेस अद्वैतला सरोज म्हणते की तू सॅलरी करणार होतास, मला का सांगितलं नाहीस, म्हणजे मला का आधी विचारलं नाही, एवढंच सरोजचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, सगळ्याच एम्प्लॉईची सॅलरी देतो ना आपण, म्हणजे वेगळं काय केलं मी त्याच्यामध्ये, असं अद्वैत म्हणत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की मी काही वेगळं केलेलं नाही, असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सरोज म्हणते की पण तू तिला सॅलरी देताना मला का विचारलं नाही, मला न विचारता तू सॅलरी का केलीस, हे सरोजचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाला अद्वैत फोन लावत असतो आणि तेवढ्यातच कला पोहोचलेली असते. कला जेव्हा आलेली असते ते पाहून कला म्हणते, काय झालं? तेव्हा सरोज म्हणते, कुठे गेलेलीस, झालं का हिंडून फिरून तुझं येऊन, नाही कुठं गेलेली ते सांग मला. तेव्हा कला म्हणते, अहो असं काय बोलताय, मी माझ्या माहेरी गेले होते. तर अद्वैतच्या समोर तिथेच लगेचच कलाला म्हणू लागते की काय, इकडचे पैसे तिकडं द्यायला गेली होतीस ना, नाही कळू दे मला नक्की कशासाठी गेली होती तू, असं म्हणत ती मुद्दामूनच आता इकडे कलाला बोलत असते. कला म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही सरोज मॅडम, मी काय चुकीचं केलेलं आहे, असं कला विचारत असते. तेव्हा सरोज म्हणते, मला प्रश्न विचारायचा नाही, उलट तू पैसे द्यायला गेली होती का तेवढं सांग. नाही म्हणजे थोडक्यात तुला म्हणायचं झालं तर या भाषेत मी तुला विचारते की चांदेकरांच्या घरच्या पैशाच्या थप्प्या तुझ्या माहेरी द्यायला गेली होतीस ना. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे कलाला धक्का बसतो. कला म्हणते, आधी मला बोलू तरी द्या, पण असं ती बोलू लागते. तेव्हा लगेचच सरोज तिला म्हणते की आता तुला काय बोलू द्यायचं आहे, कारण तुझ्याकडे उत्तरं तयारच असतात. त्यावेळेस कला म्हणते की बासा. त्यावेळेस लगेचच ती म्हणत असते की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावरती असे संस्कार केलेले आहेत ना, त्यामुळं तुझ्याकडून अपेक्षा करणं चुकीचंच आहे. तू अशाच पद्धतीनं वागू शकते हे मला आधीच माहिती असायला पाहिजे होतं. हे सगळं सरोज बोलत असते. कला म्हणत असते, अहो मला बोलू तरी द्या आधी, तुम्ही असं काय करताय, असं सरोज म्हणत असते. नैनाला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण कलाला शिव्या खायला लागत आहे त्या गोष्टीचा आनंद काही औरच असतो नैनासाठी, आणि तो आनंद तिला झालेला असतो. हे सगळं नैना खूप आनंदाने तिथे एन्जॉय करत असते. तिला असं वाटत असतं की अरे बरं झालं हे सगळं हिच्या बाबतीत घडलेलं आहे, असं नैनाचं वागणं असतं. कला म्हणत असते की सरोज मॅडम माझं ऐकून घ्या आधी, तुम्ही वाटेल तसे आरोप नाही करू शकत माझ्यावरती, असं कलाचं म्हणणं असतं. पण सरोज मात्र ऐकायलाच तयार नसते. सरोज तिला म्हणत असते की तू पैसे तुझ्या आईला नेऊन दिले की नाही तेवढं सांग. तेव्हा कला म्हणते की हो मी माझ्या आईला पैसे नेऊन दिलेले आहेत. तेव्हा सरोज म्हणते की चांदेकरांचे पैसे तू तुझ्या आईला दिलेले आहेत. तेव्हा कला म्हणते की मी चांदेकरांचे पैसे दिलेले नाहीत, आधी मला बोलू द्या मी काय म्हणते ते. आता अद्वैतला कळलेलं असतं की आई कशावरनं एवढी चिडलेली आहे, कारण खरे न पैसे दिलेले आहेत. मग अद्वैत लक्ष देऊन ऐकू लागतो. कला म्हणते की हो अद्वैतने मला पैसे दिले आणि ते पैसे मी माझ्या आईला नेऊन दिलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. पण सरोज मात्र तिला बोलूच देत नसते. तेव्हा कला म्हणते, आधी ऐकून तरी घ्या माझं, इतक्या वेळ झाला मी तुमचं सगळं ऐकून घेते ना. आणि मग कला बोलायला सुरुवात करते. कला म्हणते की हो मी पैसे दिले, पण मी चांदेकरांच्या ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून काम करते, त्याचं पेमेंट मला अद्वैतनं दिलेलं होतं आणि ते पैसे मी माझ्या आईला नेऊन दिलेले आहेत, असे स्पष्टपणे कला सांगत असते. जेव्हा कला असं सांगते तेव्हा सरोजला धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असते, काही का असेना पण ते पैसे तू द्यायला नको होते. तेव्हा कला म्हणते, ते पैसे माझे होते ना, मग का नाही द्यायचे मी, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र
सरोजला आणखी राग येतो. अद्वैत म्हणतो की आता मला आई बाजू घ्यायलाच पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की मला आई असं काही चुकीचं वाटत नाही. आई तिनं जे काही केलेलं आहे ना ते योग्यच केलेलं आहे असं अद्वैत सांगू लागतो. तेव्हा सरोज म्हणते बंद कर तुझी नाटकं, कारण तुझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं. तेव्हा रोहिणी म्हणते की तू आता सरोज वहिनीच्या विरोधात बोलणार आहे, म्हणजे तुला सरोज वहिनीच्या बोलण्याची पण किंमत नाही अद्वैत, म्हणजे तू तुझ्या आईच्या विरोधात बोलायला लागला. आता आगी तेल ओतायचं काम करत असते ती रोहिणी करत असते. तेवढ्यात आबा तिथे येतात आणि आबा विचारू लागतात की काय झालंय. मग आता कोणाकडेच उत्तर नसतं द्यायला. तेव्हा सरोज दरा हाताला धरून ओढतच कलाला आबांच्या पुढे घेऊन जाते आणि सांगते की हिने इथले पैसे तिच्या माहेरी दिलेले आहेत. आता आबा ऐकत आहेत. त्याचवेळी सरोजचं असं म्हणणं आहे की हिनं हे करायला नको होतं. काहीही झालं तरी चांदेकरांचे पैसे तिने माहेरी तिच्या द्यायला नको होते. ह्याच गोष्टीवर सरोज आहे. पण अद्वैत तिला म्हणतो की आई तुझं चुकतंय, कारण जेव्हा आपण एम्प्लॉईला त्याची सॅलरी देतो तेव्हा आपण त्याला विचारत नाही की तू त्या पैशांचं काय करतो. मग आपण तिला सॅलरी दिलेली आहे तर तिला आपण विचारू शकत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.